हॅलो सगळ्यांना. आज मी बनवणार आहे चिंच टाकून आमटी. त्याच्यासाठी मी इथे लसूण वगैरे ठेचून घेतला. झालं असं की सगळ्यांना घरात सर्दी खोकला असल्यामुळे तोंडाला अजिबात चव नाही. आम्ही जानेवारी महिन्यात जेव्हा गाणगापूरला गेलेलो त्यावेळेला त्या अण्णाच्या हॉटेलमध्ये भात आणि आमटी खाल्लेली. त्या आमटीची आज सगळ्यांना आठवण आली. म्हटलं चला, आमटी तर इतकी पातळ होती की वाटीचा तळ दिसत होता. त्याची तारीफ चालली. म्हटलं चला अण्णासारखी आपण पण आमटी करूया. म्हणूनसाठी मी आमटी ट्राय केली. काहीच नाही, फक्त त्यात जिरे मोहरी आणि लसूण ठेचून टाकल्या आणि त्यात 2-3 चिंचेचे फोडी टाकल्या आणि इतकी छान उकळून घेतली. म्हटलं नुसतं भात आमटी कसं करायचं, म्हणून मी थोडेसे काय केले, मग लिचेचे पापड तळायला घेतले आणि 2 काकड्या मीठ लावून घेतले. पापड तळता तळता म्हटलं की अजून सर्दी खोकला वाढेल, म्हणून प्रत्येकी एक असा पापड तळून घेतला. आणि आता बघूया अण्णासारखी आमटी ट्राय केली आहे तर सगळ्यांना आवडते की नाही ते. पापड तळून झाले. आजचा मेनू बघा माझा, गरमागरम भात, पापड आणि चिंचेची आमटी. आणि आता मी इथे 2 काकड्या, गरमागरम भात आणि मस्त आमटी. चला आपण आता सगळ्यांना सर्व करूया आणि सगळ्यांची रिॲक्शन बघूयात. बघते तर काय सगळ्यांना हे आवडलं. चला म्हटलं कधीतरी वेगळं काहीतरी थोडंसं रात्रीचं जेवण करूया. तर कसा वाटला माझा व्लॉग? चला सगळ्यांना बाय.